सो मॅम ज्या लोकांचं असं असतं की ज्यांचं ठरलेलं आहे करिअर पाथ, सो NIS बोर्ड इज व्हेरी इझी फॉर देम टू डिसाईड सब्जेक्ट अँड गो, सो इट बिकम द प्रोसेस बिकम्स इझी. बट फॉर द पीपल ज्यांचं काही ठरलेलंच नाही आहे आणि त्यांना माहीत नाही व्हॉट आर गुड पॉईंट्स किंवा आपण काय करू शकतो, सो ॲट NIS यू हेल्प देम टू फिगर आउट दॅट ऑल्सो. अँड सायकोलॉजी कॅन बी अ चान्स टू लर्न की हे आपण करू शकतो का पुढे. हो, म्हणजे त्यांनी सायकॉलॉजी घेतलं ना आणि सपोज त्यांना असं वाटलं की मला घेताना कदाचित कुठच्याही स्टुडंटला असं वाटू शकतं की मला पुढे सायकॉलॉजीमध्येच करिअर करायचं आहे. पण जसा जसा ते सब्जेक्ट पुढे पुढे आपण म्हणजे ते खोलात जातात तेव्हा कदाचित वाटू शकतं की अरे नाही, मला एवढा इंटरेस्ट नाही आहे, मला जेवढी माहिती मिळते मला तेवढीच पाहिजे आणि ती मला उपयोगी आहे किंवा मी हे कुठेतरी आयुष्यात अप्लाय करू शकतो किंवा अप्लाय करू शकते आणि ह्याचा मला फायदा होणार आहे. पण इवन म्हणजे ते नॉलेज वाया जात नाही. अँड मे बी दे कॅन हॅव अ डिफरंट करिअर अँड दे कॅन यूज दिस whatever they have learned in their process of learning psychology and its basic aspects, they can use it in any other field, even if they decide to do their MBA and work in some corporate. So what is a group, what are the leadership qualities, how do you handle, what is group psychology, हे जे आम्ही शिकवलेलं असतं हे ते तिकडे अप्लाय करू शकतात. सो वेदर इट इज अ थिओरिटिकल नॉलेज और प्रॅक्टिकल नॉलेज, हे कुठे ना कुठेतरी प्रत्येकजण आपण अप्लाय करतोच आपल्या एव्हरीडे लाईफमध्ये, पण आपल्याला ते लक्षात येतंच असं नाही. तर त्याच्यासाठी पण मुलांची मुळात कसं असतं की ही क्लॅरिटी थोडं त्यांना थोडं त्याच्यातनं म्हणजे इनिशियल 6 महिने झाले की त्यांना ते लक्षात येतं की आपल्याला ह्याच्यात खरंच करिअर करायचं का नाही, का मला नुसता इंटरेस्ट म्हणून हा सब्जेक्ट घेतला आणि मला ह्याची आवड आहे. पण हे ती क्लॅरिटी येते आणि मग त्यांना हा डिसिजन घ्यायला सोपा जातो. पण मुळात त्यांची भीती, ह्या विषयाची भीती वाटू नये म्हणून हे रेफरन्स बुक आम्ही जेनवाय डेव्हलपमेंट सेंटरनी काढायचं ठरवलं की परीक्षेची भीती हा वेगळा मुद्दा आणि तुमचं सायकॉलॉजीचा तुम्ही कसा उपयोग करून घेता हे 2 वेगळे कप्पे ठेवले की त्याची एक स्ट्रेस आणि भीती राहता कामा नये. आणि मॅम स्पेशली जी मुलं मे बी स्पोर्ट्ससाठी जाण्याचं इच्छुक असतील किंवा ते तेवढं छान करिअर करू शकले नाही बट दे वर स्पोर्ट्समॅन, आय थिंक इफ दे टेक सायकोलॉजी अँड दे बिकम अ स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट, इट ॲड्स अ व्हेरी फेदर ऑन द कॅप. बिकॉज त्यांना स्पोर्ट्स ह्या विषयाचे त्यांचे सगळं जे नॉलेज असतं प्रॅक्टिकल किंवा ते सगळं असतंच, पण ह्याच्यात जर का त्यांनी सायकॉलॉजी अप्लाय केलं तर ते जेव्हा कोच करतात किंवा त्यांचे इनपुट्स देतात तेव्हा इट इज अन ॲडेड फीचर किंवा एक त्यांची ती स्पेशल क्वालिटी राहते जी इतरांकडे कदाचित नसेल, की ते सायकॉलॉजीची जी ते शिकले ते नॉलेज आहे, इट इज व्हेरी युजफुल एस्पेशली इन स्पोर्ट्स सायकॉलॉजी. इवन फॉर लॉयर्स, आय थिंक लॉयर्स, डॉक्टर्स, बिकॉज हाऊ डू द माइंड्स ऑफ द क्रिमिनल्स वर्क, किंवा एखादा विटनेस स्टँडमध्ये उभा आहे तेव्हा कसं म्हणजे त्याला मॅनिप्युलेट करायचं नाही किंवा तो बोलतोय तर खरं बोलतोय का नाही, किंवा विटनेस स्टँडवरमध्ये उभं राहून जेव्हा तुम्ही काहीतरी एव्हिडन्स सांगता तेव्हा सायकॉलॉजिस्ट, आय मीन अ लॉयर हू हॅज स्टडीड सायकॉलॉजी विल नो की त्यांनी एखाद्या ॲक्सिडेंटचं वर्णन करत असेल तर he will be so much under the, let's say, influence of fear or panic that you cannot just take his testimony without cross checking. So a lawyer who has an understanding of this aspect of psychology will definitely take care to cross check or be little cautious when handling such things.